जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. याकोबाचे पत्र याचा 4था अध्याय. पक्ष कलहाबाबत सूचना. तुम्हामध्ये लढाया व भांडणे कशातून उत्पन्न होतात? तुमच्या अवयवात ज्या वासना लढाई करिता त्यातून की नाही? तुम्ही इच्छा धरता तरी तुम्हास प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करिता तरी हवे ते मिळवण्यास तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता व लढता, तुम्ही मागत नाही म्हणून तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही अयोग्य प्रकारे मागता, म्हणजे आपल्या चैनीकरिता खर्चावे म्हणून मागता. अहो अविश्वासू लोकांनो, जगाची मैत्री ही देवाबरोबर वैर आहे, हे तुम्हास ठाऊक नाही काय? जो कुणी जगाचा मित्र होऊ पाहतो तो देवाचा वैरी ठरला आहे. जो आत्मा आपल्या ठाई वस्ती करतो त्याला आपल्याविषयी ईर्ष्या वाटते. हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते काय? तो अधिक कृपा करीतो म्हणून शास्त्र म्हणते, देव गर्विष्ठांना विरोध करीतो आणि लीनांवर कृपा करीतो. म्हणून देवाच्या अधीन व्हा आणि सैतानाला अडवा, म्हणजे तो तुम्हापासून पळून जाईल. देवाजवळ या, म्हणजे तो तुम्हा जवळ येईल. अहो पापी जनो, हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरणे शुद्ध करा. कष्टी व्हा, शोक करा, रडा. तुमच्या हसण्याचा शोक हो व तुमच्या आनंदाचा विषाद हो. प्रभू समोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील. बंधूंनो, एकमेकाविरुद्ध बोलू नका. जो बंधू विरुद्ध बोलतो व आपल्या बंधूला दोषी ठरवितो तो नियमशास्त्राविरुद्ध बोलतो व नियमाला दोषी ठरवितो. आणि जर तू नियमाला दोषी ठरवितोस तर तू नियम पाळणारा नव्हेस, न्यायाधीश आहेस. नियमकर्ता व न्यायाधीश असा एकच आहे. तो तारावयास व नाश करावयास समर्थ आहे. तर आपल्या शेजाऱ्यास दोषी ठरविणारा तो कोण? वाचलेले वचन दे बापा आशीर्वादित करो. आमेन. आपण प्रार्थना करू. हालेलुया. स्तुती धन्यवाद येशू दे बापा. संपूर्ण आजचा दिवस तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित करत आहे. प्रभू, आजच्या दिवसामध्ये होणारे सर्व कामकाज, होणाऱ्या सर्व प्रार्थना, उपास आणि प्रिय प्रभू येशू, आमच्या प्रत्येकास संगती तू राहा. जे आजारी, दुःखी, कष्टी, संकटात आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला तू स्पर्श कर आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, जे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत त्यांचा बिछाना तू बदलून टाक. आणि विशेष करून प्रिय प्रभू येशू, आमचे उजगरे सर यांना देखील तुझ्या पवित्र खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर. त्यांचा बिछाना तू बदलून टाक आणि तुझं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रिय प्रभू येशू, आम्ही सर्व सेवक, दास, दासी तुझ्या पवित्र चरणाजवळ समर्पित होतात. आमच्या प्रत्येकासाठी या नवीन दिवसामध्ये प्रिय प्रभू येशू, सुवार्तेचे दार तू उघड, वचनाचे दार तू उघड. जे अंधारात आहे त्यांच्यापर्यंत वचन नेण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर. प्रिय प्रभू येशू, जे निराशेत आहेत, संकटात आहे, अडचणीत आहे, सैतानी बंधनात आहेत, त्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या पवित्र खिळलेल्या हाताचा तू स्पर्श कर आणि त्यांना तू मुक्त कर. इथून पुढची वेळ का सर्व काय तुझ्या हातामध्ये घे. प्रिय प्रभू येशू, आमच्या संगतीत आहेस त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देतो. प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून आहे. आमेन. आमेन.